अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या बारामती तालुक्यातील मोरगाव येथील मयुरेश्वराच्या मंदिरामध्ये सध्या भाद्रपद यात्रा सुरू आहे। आपण हे या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी भाद्रपद यात्रा ही 5 दिवस असते। या यात्रेच्या काळामध्ये येणाऱ्या सर्व भाविकांना मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश मिळतो आणि मयुरेश्वराला जलाभिषेक घालण्याची ही पर्वणी असते। यामुळे या भाद्रपद यात्रेमध्ये अनेक राज्यातून नव्हे तर परराज्यातून देखील भाविक या ठिकाणी मोरगाव मध्ये दाखल झालेले पहाटे 5 वाजल्यापासून या ठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी रांगा देखील लागलेल्या आहेत। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मंदिराचे व्यवस्थापक राजेंद्र जगताप आहेत। काय सांगाल, कशी असते मागे यात्रा? नमस्कार, मी राजेंद्र जगताप, मयुरेश्वर मंदिर व्यवस्थापक। अष्टविनायकांपैकी प्रथम स्थान असलेल्या मयुरेश्वर मंदिरात भाद्रपद यात्रा नुकतीच चालू झालेली आहे। प्रतिपदा ते पंचमी असा 5 दिवसाचा मोठा कार्यक्रम चालू असतो। या कालावधीत प्रत्येक भाविकांना मयुरेश्वराचे जलस्थान म्हणजे प्रत्यक्ष स्वहस्ते पूजा करता येते। या कालावधीत दर्शनासाठी राज्यातून नव्हे तर परराज्यातून भाविक येत असतात। या भाविकांचे दर्शन सुलभरीतीने व्हावे यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट व मयुरेश्वर चिंचवड देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने दर्शन रांगेची व्यवस्था, महाप्रसादाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असे अनेक उपक्रम राबवले असतात। ग्रामपंचायततर्फे पार्किंगची व्यवस्था राबवलेली असते। अनेक भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी देवस्थान अनेक उपक्रम राबवत असतात। नक्कीच या ठिकाणी या यात्रा काळामध्ये भाविकांना जलाभिषेक घालता येतो। यासाठी राज्यातून परराज्यातून या ठिकाणी भाविकांनी गर्दी केली आहे। मंगेश केसरी, साम टीव्ही न्यूज, मोरगाव, बारामती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।